आणि तुम्ही रोज मला खेळायला लावलेत का? यंत्रणा बोला, पोलीस बोला. काय राव, काय त्या शेतकऱ्याची काही त्याची काय भावनेची काही किंमत आहे का नाही? चाललंय की करू आपण. नाही मला लोखंडी सरकार काय बोलली, जॉब शिल्लक नाही. हा ऑइल भरतोय, मागच्या 4-5 दिवसात आलो बोलली एमटी भरून देतो 100चा जॉब. हा हो दादा हो बसा बसा बस 5 मिनिट बसा 5 मिनिट असं नसतं साहेब. आम्हाला कोण वाली नाही का? हा आज मी त्या दिवशी मी तुमच्याकडे आलेलो कोण आहे? मी माझ्या मागचा आहे म्हणून मी तुमच्याकडे आलेलो. तुम्ही काय बोललो? त्यांना जाऊन भेटा. मी जाऊन भेटलो, काही उत्तर केलं साहेबांनी, मस्के साहेबांनी? हा साहेब दरवेळेला अशी उत्तर मिळते. आज एक उत्तर असते की तासावरून दुसरं उत्तर मिळते. हा शेतकऱ्यांच्या आसरू सुद्धा तुम्हाला दिसत नाही. आत्महत्या करावी का त्यांनी? सांगितलं त्यांनी जनावर लोखंडे पाणी पाजन काय होतं? तुमचा देव लोखंडे कोण आहे? त्या दिवशी मी माझी गाडी आणली, 2000 रुपये साहेब भाडं मागतोय म्हणून मी माझी गाडी आणली, तर मला म्हणलं ते लाईनमॅनला बोलतोय की ते गाडी कशाला आणली त्याची, आमच्या पोटावर का पाहिजे देतो. म्हणजे लूट चालली का? डीपी चेंज करताना सुद्धा पैसे घेतात त्याच्याकडनं. त्यांना आणायचं करायचं, त्यांना तेल घालायचं. एमएससीबी काय करतं? मी माझी त्यासाठी फंड्स नाहीत का? गाडी आणली तर हे करता का तुम्ही? बोलू आपण ऍडजस्टमेंट झालं तर मिळत आहे करू आपण कंपनीनं डायरेक्ट आलं तर तिथं कुठे साहेब? बस साहेब कुठे? काय बाहेर म्हणजे कुठे लोकेशन असेल का नाही? आम्ही त्यांच्याकडे येतो म्हटलं होतं. तास झालं 2 तास बसतोय. काय जेवायला गेले त्यांच्या समोर लोक शेतकरी थांबले. खासदारांनी बोललं की पळत जाते का शेतकरी झळायचं. जनतेच्या पैशातनं पगार मिळतो. आमदार खासदार मंत्री नाहीत देत. ते बदलत राहतात. सरकार येतंय जातंय. 2-2.5 वर्ष मी येतोय, कधी एवढं उतरावं झालं नाही. समजून घ्या. आम्हाला सुद्धा 15-15 दिवस फटे घालायला होतो. बॉसने सांगितलं परवा सर्वे करून घ्या. बॉस म्हणून तुम्ही डीपी द्यायला तयार आहे. काय म्हणले हरनोर साहेब परवा? द्या म्हटलं सर, लगेच देतो म्हटलं, काय विषय नाही. पैसे नको काय नको, माझं नको. आता दिलेत म्हणून सांगितलं त्या दिवशी 90 डीपी दिलेत म्हणून सांगितले. कुठे गेले मग? कुठे बसले डीपी ते? हो साहेब, तुमच्या तिथं पाणी नाही, टँकर येतो. माझ्या तिथं 20 फुटावरून नदी वाहते, वरती ऊस वाळून चालेल. काय केलं पाहिजे? हो आता ट्रान्सफॉर्मचं नियोजन होते की कधी होणार आहे? आज 4 दिवस झालं ट्रान्सफॉर्मर जळून. सिस्टीमचा विषय आहे की कधी होईल किती दिवसात किती ट्रान्सफर फेल झालाय? 5 महिन्यामध्ये 7 ट्रान्सफॉर्मर दिले. रेकॉर्डाला बघा तुम्ही. प्रशासकीय निकड म्हणून तुम्ही नाही काय गोष्टीची, पण फ्रिक्वेंटली जर ते जर फेल्युअर जात असेल तरतूदच आहे पवार साहेब, त्याच्यात तरतूदच आहे. ह्यांना करायचं नाहीये, ह्यांना करायचं नाही. ह्यांना शेतकऱ्यांना लुटायचं आहे. शेतकऱ्यांना पैसे काढायचे, एक्स्ट्रा काढायचे, त्या कॉन्ट्रॅक्टरला मध्ये घालायचा. निधी नाहीत का? रिपेअरिंगसाठी नाहीत निधी, मेंटेनन्ससाठी निधी नाहीत. आणि दरवेळेला आमदारांकडे जावा, खासदारांकडे जावा, लोकप्रतिनिधींकडे जावा. लोकप्रतिनिधींचे काही एजंट म्हणून काम करतात का? काय होते समजून घेतलं पाहिजे. काय की शेतकरी किती येतो हेल्पटे घालतोय. 5-5 जर 7 महिन्यात 5-5 वेळा हेल्पटे जर घालतो. बरं इथं आल्यानंतर सिंगल कॉल अटेंड करून बाबा काय नाही बाबा मिळेल त्याला समाधान, त्या रिझल्ट द्या. आम्ही तुम्हाला काय म्हणतो, 24 तास बांधलेले आहेत साहेब. हे फोन सुद्धा उचलत नाहीत. अशी परिस्थिती. आपले फोन उचलत नाहीत. शेतकऱ्यांचा तर विचार सोडून घ्या. सानप साहेबांसाठी का आलो इथं? आतार साहेबांनी फोन लावला, उचललं नाही. शेखर गोरेंच्या पीएन लावला, उचललं नाही. मी 6 फोन लावलेत माझ्या मोबाईल मध्ये बघा. दुसरे ते रवींद्र गोडके त्यांनी 6 फोन लावले सकाळपासून. फक्त आम्हाला काय विचारायचं, साहेब आज डीपी भेटतोय का? त्याच्यासाठी आज मला तिथून इथं पाठवले. हा एवढं तुम्ही फोन उचलू शकत नाही का? हो नाही तर नाही सांगा. आणि इथं आल्यानंतर तर ते बोलते तिकडे जावा, तिथून बोलते ह्या ऑफिसला या. हा